शेवटच्या चेंडूपर्यंत या ठिकाणी काल सामने गेलेत. बघूया आता या पहिल्या सामन्यामध्ये काय होतंय. शंभूराजे प्रतिष्ठान संघाने महत्वपूर्ण कॉल टॉस या ठिकाणी जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती आले आहेत. प्रतापनाना 11 संघाकडनं ओंकार आणि स्वप्नील. बघूया 2 बंधू आहेत सलामीचे 2 फलंदाज. गोलंदाज गणेश. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. टायमर चालू केलेला आहे. सर्व खेळाडूंना या ठिकाणी विनंती आहे बघूया सुरुवातीचे 2 षटके पॉवर प्लेचे असतील. 2 खेळाडू या ठिकाणी 30 यार्डच्या बाहेर आहेत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन. फलंदाजी मार्क वरती आहेत ओंकार. हाकूट टप्प्याचा चेंडू होता. थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न केला. एक निर्धाव चेंडूने या सामन्याची सुरुवात. कोणतंही धाव नाही, कोणतंही नुकसान नाही. हाकूट टप्प्याचा चेंडू अवैध जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. निश्चितच या ठिकाणी 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू गेलाय सीमारेषा पार. ओंकार यांच्या बॅट मधून आला या सामन्याचा आणि आजच्या दिवसातील पहिला चौकार. संघाचा आणि वैयक्तिक खातं उघडलं आहे या चौकाराच्या मदतीने ओंकार यांनी. पुन्हा एकदा टोलला स्लॉट मध्ये होता चेंडू आणि फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पार. ओंकार यांच्या बॅट मधून आलाय षटकार. काय फटका खेळवलाय. टायमिंगच्या जोरावर या ठिकाणी चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. पुन्हा एकदा चांगला चेंडू इनसाइड आउट खेळून खेळण्याचा प्रयत्न. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. ओंकार यांच्या बॅट मधून आला बॅक टू बॅक या षटकातील दुसरा चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावफलक 14 धावांवरती जाऊन पोहोचला आहे बिनगडी बाद. काय फटकेबाजी करतोय ओंकार. पूर्णपणे दबावात टाकून दिलाय गणेश यांना. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि टायमिंगच्या जोरावर पुन्हा एकदा चेंडू जातो. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. काय फलंदाजी करतोय. काय सुरुवात केली आहे या इनिंगची. काय फटकेबाजी करताना दिसतोय ओंकार. टप्प्याचा चेंडू हलक्याताने खेळून काढलाय पॉइंटच्या दिशेने. कोणतंही धाव नाही, कोणतंही नुकसान नाही. या निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 18 धावा विदाउट लॉस.
पहिल्याच षटकामध्ये आक्रमण केलंय ओंकार यांनी आणि दाखवून दिलाय एक मातब्बर खेळाडू आहे खेळपट्टीवरती. बघू आता ओंकार यांचे बंधू आले आहेत फलंदाजी मार्कवरती. स्वप्नील चांगली सुरुवात म्हणावी लागेल या षटकाची. एक महत्वपूर्ण खेळाडू बाद केलाय स्वप्नील यांच्या रूपात. पहिला झटका लागतोय प्रताप नाना 11 संघाला. सुंदर असा झेल टिपला लॉंग ऑन वरती निखिल यांनी आणि महत्वपूर्ण खेळाडू बाद झालाय स्वप्नील. पाहिजे तसं एलिव्हेशन मिळालं नाही त्याचाच फायदा घेतला निखिल यांनी आणि एक सुंदर असा झेल टिपलाय. धावसंख्या 18 धावा एका गटाच्या मोबदल्यात. आता मात्र स्वप्नील यांची जागा भरून काढण्यासाठी आले आहेत ऋषी. चांगला चेंडू लो फुलटाचा चेंडू होता खेळून काढला लॉंगॉनच्या दिशेने. एका धावेत संतुष्ट मानलं. या एका धावेच्या मदतीने वाढती धावसंख्या 19 धावा. बघू आता पहिल्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी केली होती ओंकार यांनी तेच आता फलंदाजी मार्कवरती आले आहेत. एक महत्वपूर्ण खेळाडू आणखीनही खेळपट्टीवरती आहे. चांगला चेंडू स्टेप आउट करून खेळलाय कव्हरच्या दिशेने. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. इनसाइड आउट तोडलाय ओंकार यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय ओंकार. फील्ड रिस्ट्रिक्शन असतात त्याचाच फायदा घेत टायमिंगच्या जोरावर खेळतोय. गोलंदाजाची गती या ठिकाणी वापरून चेंडू पाठवला सीमारेषा पार. बघू आता काय करतायत कमबॅक करतील का निखिल हे बघण्यासारखं असेल. कट केलाय पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने एक निर्धाव चेंडू. थोडासा संयम दाखवतोय ओंकार या खेळपट्टीवरती.
थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला, हलक्या हाताने खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने एका धावेसाठी. या एका धावेने वाढती धावसंख्या 24 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 एका गड्याच्या मोबदल्यात. बघूया पॉवर प्लेची समाप्ती. पुढील गोलंदाज कुणाल बोरकर आले आहेत गोलंदाजी मार्कवरती. बघू आता 5 खेळाडू या ठिकाणी 30 यार्डच्या बाहेर बघायला मिळतील, कारण फील्ड रिस्ट्रिक्शन या ठिकाणी खुले झाले आहेत. पुन्हा एकदा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या गॅप मधनं. सुंदर असं क्षेत्ररक्षण शफीक यांचं. निश्चितच धावा रोखल्यात आपल्या संघासाठी. तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, निश्चितच 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल 26 धावा. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र हवेत आणि या ठिकाणी बाद केला आहे ओंकार यांना. गती दिली नाही या चेंडूवरती. स्लो रन चेंडू होता, टोलवण्याचा प्रयत्न केला, अतिरिक्त उसळ होती, बॅटची कडा घेत चेंडू हवेत. सुंदर असा झेल टिपलाय कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने आणि बाद झालाय ओंकार. दुसरा झटका लागतोय प्रथम नाना 11 संघाला. एक महत्वपूर्ण झटका मानला जाईल. या सामन्याचा टर्निंग पॉइंट देखील या ठिकाणी ठरू शकतो, कारण चांगली फटकेबाजी केली होती ओंकार यांनी. विशाल पवार आले आहेत फलंदाजी मार्गवरती. डावखुऱ्यात फलंदाज आहेत. फाईन लेगने खेळाडू आपल्याला बाहेर दिसेल. मिड विकेटच्या दिशेने एक खेळाडू बाहेर आहे. चांगला चेंडू पुढे टाकण्याचा प्रयत्न, निश्चितच दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात. एक धावबाची संधी झाली होती, पण निश्चितच 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेच्या मदतीने वाढती धावसंख्या 28 धावा. कुणाल दादा काळे आणि मयूर दादा टिळेकर यांचे या ठिकाणी आगमन, तरी त्यांचं हार्दिक स्वागत. चांगला चेंडू एकदा पुन्हा खेळून काढला लॉंगॉनच्या दिशेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण निखिल यांचं. एका धावे संतुष्ट मानावं लागलं. या एका धावेने वाढती धावसंख्या 29 धावा. आता मात्र फलंदाजी मार्कवरती आले आहेत ऋषी. पुढे येऊन खेळलाय, चेंडू टोललाय, सगळं चेंडू आला आणि पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. काय टोललाय, स्लॉट मध्ये होता चेंडू आणि या ठिकाणी चेंडूला दाखवलाय आसमान आणि पाठवलाय सीमारेषा पार. षटकार.
पुन्हा एकदा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा येतोय. वाईड चेंडू एक अतिरिक्त धाव. थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न केला. दिशाभूल आणि या ठिकाणी वाईड चेंडू येतोय. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू होता. खेळून काढलाय सरळ लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात. एका धावेत संतुष्ट मानलं. या एका धावेच्या मदतीने पंचांचा इशारा येतोय. षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 37 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 37 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात सलामीचे 2 फलंदाज या ठिकाणी परतले आहेत तंबूत. 2 महत्वपूर्ण खेळाडू ओंकार आणि स्वप्नील बाद झाले होते, पण आता थोडासा कमबॅक करून दिलाय ऋषी यांनी. एक षटकार खेचला. या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावला आहे. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेत चेंडू सरळ जातोय थर्मन मोडल्यांच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार. छत्रपतींचा छावा आणि या मारल्या 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने धावफलक 41 धावांवरती जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूवरती दबाव टाकला पुन्हा एकदा गणेश यांच्यावरती. दूर टाकण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त उसळी होती. बॅटची कडा घेत चेंडू थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेने 4 धावेसाठी गेला. पुन्हा एकदा कट केला. गॅप मध्ये खेळून काढलाय. पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावफलक 45 धावांवरती जाऊन पोहोचलाय. 2 बॅक टू बॅक चौकार खेचले आहेत ऋषी यांनी. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेत चेंडू सरळ जाऊन थाडलाय आणि त्रिफळी बाद केली आहे ऋषी यांची. ऋषी बॅक टू दी पवेलियन. चांगले फटकेबाजी करत होती. थोडेसे निराश दिसत आहेत ऋषी, कारण बॅड लक म्हणावं लागेल त्यांचं. बॅटची कडा घेत चेंडू सरळ जाऊन 45 धावांवरती तिसरा झटका लागतोय प्रताप नाना 11 संघाला. आता अनुभवी खेळाडू सुनील जाधव हे मैदानावरती आले आहेत. कालच्या अटीतटीच्या सामन्यामध्ये अशाच्या फिनिशिंग टचेस दिले होते, आले होते शेवट जेव्हा संकटात या ठिकाणी सापडला होता प्रताप नाना 11 संघ, आणि त्या ठिकाणी मोठे फटके खेळत आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता सुनील जाधव यांनी. मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात अनुभवी फलंदाज आहेत सुनील जाधव. टोलवण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. वाईड चेंडू एक अतिरिक्त धाव. दिशाभूल. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आणि सुंदर झेल टिपलाय पुन्हा एकदा कव्हर वरती. थोडीशी लालूच दिली होती या चेंडूवरती गणेश यांनी. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला सुनील जाधव यांनी, आणि पहिल्या चेंडूवरती खेळ समाप्त झाला आहे सुनील जाधव यांचा. सुनील जाधव बॅक टू दी पवेलियन.
चौथा झटका लागतोय प्रताप नाना इलेव्हन संघाला. धाव फलक 46 धावांवरती. चौथा झटका लागतोय. दोन झटके महत्वपूर्ण झटके दिले गणेश यांचा चांगला कमबॅक म्हणावा लागेल, कारण पहिल्या दोन चेंडूवरती चौकार खेचले होते ऋषी यांनी, पण त्यानंतर ऋषीचा खेळ समाप्त झाला. फलंदाजी मार्गवरती आले होते सुनील दादा जाधव, पण ते देखील या ठिकाणी बाद झाले आहेत. आता मात्र प्रवीण आला आहे त्यांची जागा भरून काढण्यासाठी. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, पुढे टाकलाय थोडासा, लालूच देतायत. एक निर्धाव चेंडू, कोणतं धाव नाही कोणतं नुकसान नाही, धावसंख्या स्थिरावली आहे 46 धावांवरती. अकुट टप्प्याचा चेंडू पूल केला, सरळ चेंडू हवेत, सुंदर असा जय पुन्हा एकदा निखिल यांचा, आणि या ठिकाणी बाद केला आहे प्रवीण यांना. प्रवीण यांचा खेळ समाप्त. गोल्डन डक वरती पुन्हा एकदा परतले आहेत प्रवीण. काय गोलंदाजी केली गणेश यांनी, 3 झटके दिले आणि 3 महत्वपूर्ण खेळाडू बाद केले या षटकामध्ये. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 46 धावांवरती. 5 गड्यांच्या मोबदल्यात. बघता अंतिम षटक कोण घेऊन येत आहेत आपल्या संघाकडनं. फुलटॉस चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा हवेत. पंचांचा इशारा येतो, थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील. इट्स फेअर डिलिव्हरी आणि बाद झाले आहेत विशाल पवार. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी एक महत्वपूर्ण झटका पुन्हा एकदा दिलाय. गोलंदाजीचा निर्णय घेतला होता शंभूराजे प्रतिष्ठान यांनी, आणि तोच खरा करताना दिसत आहेत त्यांचे गोलंदाज. याच्या अगोदरच्या षटकामध्ये गणेश यांनी चांगली गोलंदाजी केली होती, आणि या देखील षटकाची एक सुरुवात चांगली म्हणावी लागेल शिवाजी यांच्याकडनं. पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू होता आणि धाव घेण्याची प्रयत्न केला या ठिकाणी, आणि धावबादच्या रूपात पुन्हा एकदा झटका लागतोय प्रताप नाना इलेव्हन संघाला.
धावसंख्या स्थिरावली आहे 46 धावांवरती. पुढील फलंदाज मैदानावरती आले आहेत साहिल. बघू आता फलंदाजी मार्गवरती आहेत प्रताप नाना. हाकूट टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न केला, एक निर्धाव वाईड चेंडू. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावेने वाढती धावसंख्या 47 धावा. चालू असलेला या इनिंगचा अंतिम षटक, त्याला जो पूर्ण करतोय शिवाजी. आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. पुढचा चेंडू आता मात्र प्रताप नाना यांच्यासाठी फ्री हिट असेल. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव खर्च केली. याच्या अगोदर देखील अतिरिक्त धाव खर्च केली होती शिवाजी यांनी. पुन्हा एकदा वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा आणि फ्री हिट कंटिन्यू असेल पुढच्या चेंडूवरती प्रताप नाना यांच्यासाठी. अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचले 49 धावांवरती. या ठिकाणी गॅप मधनं चेंडू जातो, वन बाउन्स, सीमा रेषा पार. प्रताप नाना यांच्या बॅट मधनं आलाय हा खणखणीत चौकार. या 4 धावेच्या मदतीने वाढती धावसंख्या 53 धावा. चांगला फायदा घेतला या फ्रीजच्या चेंडूवरती प्रताप नाना यांनी. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मधनं खेळून काढलाय 4 धावेसाठी. राजेंद्र दादा काळे यांचे या ठिकाणी आगमन, त्यांच्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. नाकूट टप्प्याचा चेंडू होता, पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा खर्च केली आहे. पुन्हा वाईड चेंडू, पुन्हा एक अतिरिक्त धाव. पंच टाइम संपलाय. एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी 30 यार्डच्या आत घ्यावा लागेल आता शंभूराजे प्रतिष्ठान संघाला. धावफलक 55 धावांवरती जाऊन पोहोचले. पाहिजे तशा धावा मिळत आहेत या शेवटच्या षटकामध्ये प्रथम नाना 11 संघाला. पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू गॅप मध्ये घेऊन काढलाय पुन्हा एकदा आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. प्रताप नाना यांच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत चौकार. काय फटकेबाजी करतोय, गॅप मधून काढला पुन्हा एकदा. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू गेलाय सीमा रेषा पार, चौकार.
पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होतो, चेंडू हवेत आणि या ठिकाणी सुंदर असा झेल टिपला. साहिल यांनी बाद केला आहे प्रताप राणा यांना. पाहिजे तसं एलिव्हेशन मिळालं नाही, लालूच दिली होती. स्लोअर चेंडू होता, हवेत होता चेंडू. सुंदर झेल टिपलाय साहिल यांनी मिड विकेटच्या दिशेने आणि बाद झाले आहेत प्रताप राणा. धावफलक जाऊन पोहोचला आहे 60 धावांवरती. 61 धावांचं लक्ष ठेवलं आहे शंभूराजे प्रतिष्ठान 11 संघाला. गोलंदाजीचा निर्णय घेतला होता, चांगली गोलंदाजी झाली, पण शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणी कसर भरून काढली प्रताप राणा यांनी. 2 चौकाराच्या मदतीने सन्मानजनक स्कोर उभा केला आहे आपल्या संघासाठी. बघूया तर गोलंदाज काय करतायत. फायटिंग टोटल या ठिकाणी असेल प्रताप राणा 11 संघासाठी. एकसष्ट धावांचं लक्ष असेल 5 षटकांमध्ये. 30 चेंडू 61 धावांचं समीकरण आहे या सामन्याचं. सलामीचे 2 फलंदाज लवकरात लवकर या ठिकाणी मैदानावरती यायचं आहे. प्रताप राणा 11 संघाच्या खेळाडूंना या ठिकाणी विनंती आहे, लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पुढील होणारा सामना पुढील होणारा सामना जाधववाडी संघ विरुद्ध शिवप्रेमी संघ. दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी उपस्थित राहतील. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचं कौल होईल. राजेंद्र दादा काळे यांच्या हस्ते या ठिकाणी या सामन्याचा नाणेफेक होईल. सुरुवातीचे 2 षटक असतील पॉवर प्लेचे. निखिल आले आहेत फलंदाजी मार्क वरती.
61 धावांचा पाठलाग करताना दिसेल शंभूराजे प्रतिष्ठान संघ. सोमनाथ बातकर आणि निखिल हे सलामीचे फलंदाज आले आहेत मैदानावरती. चांगला चेंडू स्लॉट मध्ये टाकला. पहिला चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. वन बाउन्स. पहिल्याच चेंडूवरती प्रहार केलाय निखिल यांनी. चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. जाधववाडी संघ आणि शिवप्रेमी संघ दोन्ही कर्णधार. शिवप्रेमी संघाचे कर्णधार ओंकार. पुन्हा एकदा टोलला इनसाइड आउट फटका. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सीमारेषा पार. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी टरका. बिग 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 शॉट. षटकार. शिवप्रेमी संघाचा कर्णधार. शिवप्रेमी संघाचा कर्णधार जिथे कुठे असेल त्यांनी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल. मान्यवर पुल केलाय. चेंडू पुन्हा एकदा जातोय. वन बाउन्स. सीमारेषा पार. कॅमेरामॅनच्या दिशेने चेंडू गेलाय. चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावफलक 14 धावांवरती जाऊन पोहोचला आहे. आक्रमण केलंय निखिल यांनी पहिल्या षटकामध्ये सुनील यांच्या. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि टोललाय सरळ. चेंडूला दाखवलाय आसमान. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा. पंचांचा इशारा होतो. षटक समाप्त. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 20 धावांवरती जाऊन पोहोचला आहे विदाऊट लॉस. काय फटकेबाजी करतोय निखिल. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू एक आव्हान, प्रत्येक धाव एक स्वप्न. जिंकण्याची जिद्द मनात, क्रिकेटचा हा खरा मंत्र. सराव आणि संयम हेच विजयाचे सूत्र. क्रिकेटच्या या प्रवासात यश मिळेल निश्चित. यश मिळेल निश्चित. पुढील गोलंदाज स्वप्नील. टोलण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत. झेल घेण्याची संधी होती पण अतिरिक्त उसळी होती या चेंडूवरती. बॅटची कडा घेत चेंडू सरळ जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एका धावेसाठी. या एका धावेने वाढती धावसंख्या 21 धावा. आता मात्र फलंदाजी मार्कवरती आले आहेत निखिल पुन्हा एकदा. अगोदर टप्प्याचा चेंडू इनसाइड आउट खेळलाय डीप पॉइंटच्या दिशेने. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. निखिल यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार.
धावफलक 25 धावांवरती जाऊन पोहोचला आहे. धावांचा पाठलाग होतो या मैदानावरती. काल देखील 78 धावांचं मोठं लक्ष या ठिकाणी पार केलं होतं. तोडण्याचा प्रयत्न होता. थोडसा लाईन आणि लेंथ मध्ये या ठिकाणी चेंजेस केले आहेत स्वप्नील यांनी. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. स्टेप आउट करून इनसाइड आउट फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. छत्रपतींचा चावा आणि या मारल्यात 4 धावा. धावफलक 29 धावांवरती जाऊन पोहोचलो आहे. पुन्हा एकदा पूल केलाय. चेंडूला दाखवलंय आसमान. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावफलक 33 धावांवरती जाऊन पोहोचला आहे. पुरेपूर फायदा घेताना दिसतोय पॉवर प्लेचा निखिल. चांगला चेंडू हलक्यात आणि खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती. पंचांचा इशारा येतो. षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 33 धावा बिनगडी बाद. धावफलक 33 धावांवरती जाऊन पोहोचला आहे विदाउट लॉस. काय फटकेबाजी केली निखिल यांनी. पूर्णपणे आक्रमण केलं आहे आणि बॅकफुटवरती ढकलून दिलं आहे या ठिकाणी प्रताप नाना 11 संघाला. बघूया कमबॅक करतील का. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो मित्रांनो. कोणत्या क्षणाला कोणत्या चेंडूवरती काय होईल हे सांगता येत नसतं. 6 चेंडूंवरती 6 षटकार लागणं म्हणजे खेळ क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. आणि शिवप्रेमी संघाचे कर्णधार ओंकार कटके. ओंकार कटके यांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा टोळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेत हलक्यात खेळून काढलाय लॉंगॉनच्या दिशेने एका धावेसाठी. या एका धावेने वाढती धावसंख्या 34 धावा. अगोदर टप्प्याचा चेंडू एकदा पुन्हा पूल केलाय. वन बाउन्सचा चेंडू गेलाय सगळं सीमारेषा पार. चौकार. हवेत होता चेंडू. या ठिकाणी झेल घेण्याची संधी होती. संधी मात्र गमावली. एक महत्वपूर्ण खेळाडू बाद झाला असता या चेंडूवरती. अतिरिक्त उसळी आहे या खेळपट्टीवरती. पण मातब्बर खेळाडू निखिल आणखीन या ठिकाणी खेळपट्टीवरती आहेत. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आणि या ठिकाणी झेल घेण्याची पुन्हा एकदा संधी होती आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार.
पुन्हा एकदा खुटप्प्याचा चेंडू, फुल पॉवरफुल ब्युटिफुल चेंडू आउट ऑफ दी पार्क, षटकार. धावफलक जाऊन पोहोचला आहे 48 धावांवरती. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आउट आणि झेल घेण्याची संधी होती, पुन्हा झेल सुटला या ठिकाणी. रोहित यांच्याकडनं एक जीवनदान पुन्हा मिळतंय. नशीब या ठिकाणी सोबत आहे आज निखिल यांच्या. नशीब घेऊन या ठिकाणी उतरलाय मैदानावरती. धावफलक जाऊन पोहोचलंय 49 धावांवरती. आता मात्र 12 धावांची गरज आहे. धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा विदाउट लॉस. चेंडू 12 धावा. बघूया अनुभवी सुनील जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती आले आहेत. आता मात्र राऊंड विकेट गोलंदाजी करतील. राईट आर्म राऊंड विकेट आले आहेत. टोलण्याचा प्रयत्न होता, पुढे टाकण्याचा प्रयत्न केला, लालूच दिली थोडी. टोलण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू होता, गॅप मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न केला एका धावेसाठी. या एका धावेच्या मदतीने वाढती धाव संख्या 50 धावा. अर्धशतक पूर्ण केला आहे संघाचं. पुन्हा टोलवण्याचा प्रयत्न होता, गॅप मध्ये खेळून काढलाय पुन्हा एकदा. एका धावेत संतुष्ट मानला सोमनाथ यांनी. या एका धावेच्या मदतीने वाढती धाव संख्या 51 धावा. आता मात्र 10 धावांची गरज आहे. पुन्हा पुल केलाय सरळ, चेंडू मात्र जातो वन बाउन्स, सीमारेषा पार. आणि अर्धशतक पूर्ण केला आहे वैयक्तिक निखिल यांचं. टाळ्या पाहिजे या खेळाडूसाठी, काय फटकेबाजी केली. अभिनंदन निखिल यांचं. अर्धशतक पूर्ण केलं या चौकाराच्या मदतीने. धावफलक 55 धावांवरती जाऊन पोहोचला आहे. आता मात्र 6 धावांची गरज आहे. आता मात्र 6 धावांची गरज. टोलला चेंडू जातो आउट ऑफ दी पार्क. आणि या 6 धावांच्या मदतीने या ठिकाणी सामना समाप्त. एकतर्फी विजय या ठिकाणी प्राप्त केला आहे शंभूराजे प्रतिष्ठान संघाने. काय फटकेबाजी केली या ठिकाणी. 10 गडी राखून हा सामना जिंकलाय शंभूराजे प्रतिष्ठान संघाने. शिवप्रेमी संघाचे कर्णधार ओंकार कटके यांना विनंती आहे, पेनल्टी देण्यात येईल. नाणेफेकीसाठी यायचं आहे.